शरद पवार यांच्या सिल्वर ओकवर पार्थ पवार आणि शरद पवार यांची 3 तास बंद दाराआड बैठक होते। त्यानंतर पार्थ पवार यांनी मंत्र्यांची लगेचच तातडीची बैठक बोलावली आणि इकडे खुद्द शरद पवार 29 ऑगस्टला स्वतः कोर कमिटीची बैठक घेणार आहेत। आता हा योगायोग आहे की काहीतरी मोठं शिस्त आहे हे वेगळं सांगायला नको। आपण बघतोय गेल्या वर्षभरात विलनीकरणाची चर्चा किमान 3दा हवेत फिरली आहे, पण यावेळी हालचालींचा वेग आणि नेत्यांची गुप्त बैठकांची मालिका सांगतीये की ही गोष्ट फक्त चर्चेपुरती मर्यादित राहणार नाहीये। त्यामुळे आता खरंच राष्ट्रवादीचं विलनीकरण होणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात। याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का। शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या फुटीनंतर अनेकदा विलनीकरणाच्या वावड्या उठल्या, पण दरवेळी त्या हवेतच फिरल्या। मात्र यावेळी गोष्ट जरा वेगळी आहे। खुद्द शरद पवार यांनी पक्षाची कोर कमिटी बैठक बोलावली आहे आणि ही बैठक होणार आहे येत्या 29 ऑगस्टला मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये। आता सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत विलनीकरणावर गंभीर खल होणार आहे। त्यामुळे आता खरंच यावेळी राष्ट्रवादी एक होणार का की पुन्हा एकदा फक्त चर्चाच राहणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर शरद पवार यांच्या पक्षाची कोर कमिटी बैठक 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडणार आहे आणि या बैठकीला शरद पवार स्वतः उपस्थित राहणार असून पक्षाची पुढील राजकीय दिशा आणि विलनीकरणाबाबतची भूमिका यावर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे। दुसरीकडे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्याकडे आली आहे। अलीकडेच वरळीतील पार्थ पवार यांच्या शुभदा निवासस्थानी पक्षाच्या कोर कमिटीची बैठक झाली, ज्याला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांसारखे ज्येष्ठ नेते उपस्थित होते। या बैठकीपूर्वी मंत्र्यांचीही एक बैठक झाल्याचं समजतंय आणि या सगळ्या हालचालींमुळे विलनीकरणाची चर्चा पुन्हा तापली। दरम्यान विलनीकरणाबाबतची दुसरी बाजू देखील लक्षात घेण्यासारखी आहे। याआधी अनेकदा विलनीकरणाची चर्चा फेटाळली गेली आहे। मे महिन्यात शरद पवार यांनी स्वतः असे काहीही होणार नाही असं ठामपणे सांगितलं होतं, तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा विषय कायमचा संपला असल्याचं जाहीर केलं होतं। मात्र भाजपाकडून एनडीए प्रवेशासाठी विलनीकरणाची अट घातली गेल्याची चर्चा आहे आणि याच मुद्द्यावर नेतृत्वाचा पेच निर्माण झाल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे या घडामोडींना अजून एक कलटणी मिळाली आहे, ती म्हणजे पार्थ पवार यांनी नुकतीच शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन तब्बल 3 तास बंद दाराआड चर्चा केली आहे आणि या भेटीनंतर लगेचच पार्थ पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत आपल्या गटातील मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली, ज्याला नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, छगन भुजबळ आणि इंद्रनील नाईक यासारखे मंत्री उपस्थित होते। सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार गटातील बहुतांश मंत्री आता विलनीकरणासाठी अनुकूल असल्याचं बोललं जात आहे आणि अंतिम बोलणी सुरू असल्याचंही चर्चा आहे। त्यामुळे आजोबा नातवामधली ही एक भेट फक्त कौटुंबिक नसून तर राजकीय दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। परिणामी 29 ऑगस्टच्या बैठकीनंतरच खऱ्या अर्थाने स्पष्ट होईल की शरद पवार गट विलनीकरणाच्या दिशेने पाऊल टाकणार की पुन्हा एकदा स्वतंत्र वाटचालीचा निर्णय घेणार। तोपर्यंत राजकीय वर्तुळाचं लक्ष या एका बैठकीकडे नक्कीच लागून राहणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।